एकीकडे पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिकेची धुमाळी चालू झालेली आहे. त्यामध्ये प्रचार देखील प्रत्येक पक्षाचा सुरू झालेला आहे. मात्र आता बीड जिल्ह्यामध्ये जो शिंदे गट आहे, शिवसेना गट आहे, त्याचा देखील प्रचार मोठ्या थाटा सुरू आहे. या अगोदर देखील राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटांमध्ये जवळपास चुरस पाहायला मिळते आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे अनेक उमेदवार देखील बाहेर पडत आहेत. त्यामध्ये जो वार्ड क्रमांक 2 आहे हा नेहमीच पाहायला मिळतो. यामधलं जे राजकारण आहे तापलेलं पाहायला मिळतं. मात्र यावेळेस हा जो वार्ड क्रमांक 2 आहे तो एक शांत पद्धतीनेचा प्रचार या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी जे शिंदे गटाचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सत्यजित गुरकुदे हे आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीने ते आता या वार्ड क्रमांक 2 मध्ये उमेदवार म्हणून उभा राहिले आहेत, काय आव्हान जनतेला करणार आहे आणि काय प्रश्न ते या ठिकाणी घेणार आहेत तेच त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सत्यजित भैया, काय सांगाल? खरं तर ही दुसरी वेळ आहे निवडणुकीमध्ये उतरण्याची आणि ही पहिली वेळ आहे तुम्ही स्वतः या निवडणुकीमध्ये उतरण्याची. काय प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर उतरणार आहात? काय या वार्डामध्ये, खरं तर या वार्डामध्येच आपला जन्म आहे, काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे, की माझं पूर्ण लहानपण या वार्डामध्ये गेलं. इथल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, की सत्यजित गुरखुदे कोण आहे. तो माळवेसपासून ते एकता नगरपर्यंत असेल किंवा कोणतेही चौक असेल, कोणतीही गल्ली असेल, असं कोणतीही गल्ली नाही ज्यांना आमचा परिचय नाही. कारण की प्रत्येक गल्लीतून आम्ही ज्या लोकांसोबत राहिलोत, ज्या लोकांना आम्ही आमचं बनवलं, ज्या लोकांनी आम्हाला त्यांचं बनवलं हेच आम्हाला आज कामाला येणार आहे. खरं तर उच्च शिक्षित आहात. काय काय प्रश्न घेणार आहात? आत्तापर्यंत काय वाटतं की लहानपणापासून या ठिकाणी गेलं, एका पक्षाने या ठिकाणी आत्तापर्यंत राज्य केलं, मात्र आत्तापर्यंत तुम्हाला काय वाटतं तुमच्या वार्डमध्ये कोणता विकास व्हायला पाहिजे होता आणि तो झाला नाही आणि ते तुम्ही करू शकतात, काय सांगाल? मला एवढंच म्हणायचं आहे, की मी ज्या क्षेत्रात पण आजपर्यंत उतरलो तिथं मी सक्सेसफुल राहिलेलो आहे. माझं शिक्षणही याच वार्डात झालेलं आहे. माझं कॉलेजही इथेच होतं आणि शिक्षण चांगलं झाल्यामुळं मला जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मी योग्य प्रकारे मार्गी लावू शकतो. त्यात मग ते फक्त रस्ते, नाले किंवा लाईटीचा प्रश्न नाही, तर बाकी पण असे भरपूर काही योजना आहेत. 200पेक्षा जास्त योजना आज नगरपालिकामध्ये राबवल्या जातात. ते आजपर्यंत कोणत्याही वार्डात गरिबापर्यंत ते पोहोचले नाहीत. भरपूर काही योजना आहेत. माझ्याशी एवढंच माझा एवढाच प्रयत्न राहील, की जे काही योजना आहेत ते डायरेक्ट माझ्या जनतेपर्यंत पोहोचावं. मात्र जे आत्तापर्यंत या वार्डावर राज्य केलं त्यांनी घरकुल योजना आणल्या, निराधार योजना आणल्या, असं त्यांनी आत्तापर्यंत आव्हान केलं आहे. आतापर्यंत ते जनतेसमोर याच प्रश्नावर जात आहेत. या पलीकडं अनेक बलाढ्य व्यक्तिमत्व देखील आपल्या विरोधामध्ये आहेत. काय सांगाल त्यांना, कशा पद्धतीने तुमचं आव्हान असेल? बलाढ्य तर आहेतच. जर बघायला गेले माझ्या विरोधात कोण आहेत, तर तुम्ही डेफिनेटली म्हणता की तू यांचा सामना कसा करतोय. मला भरोसा आहे जनतेवर. मी या वार्डात राहिलो आहे. मी या गरीब जनतेत राहिलेलो आहे. मला एवढंच सांगायचं जनतेला, कोणी आजपर्यंत किती विकास केला मला त्याच्यावर बोलायचं नाही. कोणी तुम्हाला घरकुल योजना केल्यात, मला काय करायचं आहे. मी जिथं जिथं घरकुल योजना खरंच करायच्या आहेत ते 100% तुम्हाला घरकुल योजना तर पोहोचवलंच. बाकी भरपूर काही योजना आहेत ती मी जनतेसमोर पोहोचवल. खरं तर पाहायला गेलं तर एक मोठा प्रश्न विचारतोय. खरं तर तुमच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडंच नगरविकास खातं आहे. या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस बी आपण कशा पद्धतीने त्यांनी कसं काम केलं हे पाहिलं. मात्र त्या पक्षामध्ये तुम्ही पहिल्यांदाच प्रवेश करतायत आणि त्याच माध्यमातून तुम्ही जनतेसमोर जातायत. काय जनतेला आव्हान करणार? मला चांगला प्रश्न आहे तुमचा, की तुम्ही आमचे जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडचं खातं तुम्ही पहा. त्या खात्याचं मी आज त्या खात्याचं मी आज जनतेपर्यंत ते खात्याचं जेवढ्या काही योजना आहेत ते पोहोचवू शकतो. ते खातं काही छोटं खातं नाही आहे. त्याच्यात भरपूर काही आपल्या नगरपालिकेसाठी असतील, महानगरपालिकेसाठी असतील, भरपूर अशा योजना आहेत. ते मला जनतेसमोर न्यायच्या आहेत आणि मला प्रत्येक माझ्या नागरिकाला माझ्या वार्डातल्या प्रत्येक माझ्या वार्डाला मला सुजलाम करायचं आहे. खरं तर पाहायला गेलं तर या वार्डमध्ये एक प्रभाग म्हणजे एका जातीचे लोक नाही आहेत, 12 प्रगड जातीचे लोक आहेत. आजही गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहेत. यामध्ये अनेक वर्षांपासून यांचा जो माणुसकीचा जो ठेवा आहे ह्या वार्डातून पाहायला मिळतो. तुम्ही या नागरिकांना कशा पद्धतीने आव्हान करणार, कशा पद्धतीने मतं मागणार? की आज गवळी समाजाचा आमचा आज एवढं मोठा आमचा आज समाज नाही आहे, पण माझ्यावर जो विश्वास दाखवला शिंदेसाहेबाचे, आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत अनिल जगताप साहेब, त्यांनी आज विश्वास दाखवला की सत्यजित तू लढशील
आणि मी पण त्यांना एक सांगेल की दादा, आम्ही जात बघून आम्ही कधी काम नाही केलं. माझ्यासोबत जे आज प्रत्येक व्यक्ती उभा आहे त्या व्यक्तीकडे पहा. प्रत्येक मुलगा आज जॉब करतोय. प्रत्येक मुलगा आज स्वतःच्या जीवावर उभा आहे. तसंच आम्हाला प्रत्येक बाकी ज्या काही ठिकाणी आज मुलांना जॉब नाही आहे. ठीक आहे, नगरपालिकेचा विषय नाही आहे. पण माझ्याशी जे घडेल मी ते त्या व्यक्तीसाठी करायला तयार. फक्त नगरपालिकेपुरता मी उतरलोच नाही. मी काय आहे मला हे सिद्ध करायचं आहे आणि मी ते सिद्ध करेन. काय सांगणार याच माध्यमातून जनतेला काय सांगणार, कसा आशीर्वाद मागणार? जनतेला एवढाच आशीर्वाद आहे, कोणत्याही पैशाचा किंवा दारू बाटली किंवा जे काही आहे, जे काही चाललंय, प्रत्येकाला माहिती आहे माझ्या एरियामध्ये काय चालू आहे, कोण किती पैसा ओततोय, किती लोक माझ्यापासून तोडायचा प्रयत्न केला जातोय, माझ्या विरोधात कोण आहे हे सगळे जनतेला माहिती आहे आणि काय घराणेशाही चालतंय हे सगळ्याला माहिती आहे. आणि मला विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती मला धनुष्यबाणावर मत देणार आहे, कारण की जनतेला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केले, जे काही महिलांसाठी जे काही योजना आज त्यांनी राबवली, तसंच या वार्डासाठी मला एक तशाच सगळ्या गोष्टी मला महिलांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत त्या योजना न्यायच्यात. काय आशीर्वाद मागणार, काय सांगाल? आशीर्वाद हेच असणार आहे की कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका. पैसा आजचा एक दिवसाचा आहे. तुम्हाला पुढच्या 5 वर्ष तुमच्यासोबत व्यक्ती राहावा. तुम्ही एका कॉलवर मला बोलू शकता. माझे पूर्ण परिवार तुम्हाला माहिती आहे. गुरकुदे परिवार हा आजचा नाही आहे. माझे काकाही आहेत. त्यांचाही आज चेहरा पहा. पक्षात कसे एकनिष्ठ आहेत, कसे काम वाढत करतात, तेच मी आज इथं राबवणार आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या एका कॉलवर अर्ध्या रात्री काय, दिवसा सांगा, कधीही सांगा, आम्ही हजर आहोत. आणि एज्युकेटेड असल्यामुळं काही ना काही असे प्लान्स आहेत माझे की बीडमध्ये वार्ड क्रमांक 2चं नाव घेतलं जाईल. नक्कीच जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या वार्डमधील प्रत्येक उमेदवार जनतेला आव्हान करताना पाहायला मिळतोय. आणि यामध्ये आज आपण वार्ड क्रमांक 2मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सत्यजित गुरकुदे यांची मुलाखत पाहिलेली आहे. त्यांनी जनतेला चांगल्या पद्धतीने आव्हान देखील केलेलं आहे. महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड.